चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं ओम नमो सर्वदा भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्मन्तस्तमीश्वरं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलितबलराम हेम शैलावदेवं धनोज गुणकुशानं ज्ञानिनां प्रगण्यं सकल गुणनिदानं वानराणामाधीशं रघुपति प्रियभक्तं वासुदातं नमामि दयांचे किर्यास्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता देव बसे चित्ती त्याची कळावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विरला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीन दयाल करुणा निदान अकारण धनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी मौली महावैष्णव ज्ञानोबारायण जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्री राम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज श्री शनेश्वर भगवान आदि शक्ती जगदंबा माता आदि सकल संत महंत भगवंत शक्तीपीठाच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम विडाला.
ब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परम पावन मंगलमय भूमी आई जगदंबेचं शक्तीपीठ असणार ग्राम, भगवान श्री शनेश्वराचं असणार ग्राम सेंदला येथील सकल मायबाप यांच्या तन मन धन सहकार्याने होत असलेला श्रीराम कथा उत्सव विडाला विडाला तन्निमित्त आजची 7व्या दिवसाची कीर्तनरूपी वाटपुष्प सेवा गुंफण्याचा योग म्हणून तुम्हा मायबापाच्या भगवंताच्या संतांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नवे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आणि मागणी पर प्रकरणातील अभंग विडाला विडाला प्रस्तुतकम अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराया संगती मागतात ते साधूची संतांची ज्याच्या चित्तामध्ये देव आहे अशाची मला संगती घडावी मागणं देवापाशी मागून राहिले संगती देवाची आणि ऐसे आवडते मना माझ्या मनाला जे आवडते तर ती माझी वासना तुम्ही पूर्ण करा. वास्तविक पाहता वासना हा शब्द जन्माला कारणीभूत आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेजी झाले अंगे हरी वासनेच्या पोटी जर जन्म घ्यावा लागते तर तुकोबाराया वासना का व्यक्त करतात याचा अर्थ वासनेचे प्रकार वेगवेगळे आहेत. तुकोबाराया आपणाला जे अपेक्षित वासना आहे ती न धरता ती आध्यात्मिक वासना कशी आहे याच विवेचन आपण पुढे अभंगामध्ये करू. आणि यदा कदाचित तू संगती दिली पण कधी कधी कसं असते संगती क्षणापुरती भेटते मग त्याची ताटातूट होते. तेव्हा तुकोबारांचा देशील तर जीवन दे हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी. यदा कदाचित त्या हरिजनाची म्हणजे त्या साधूची जर भेट करून दिली तर जीवनभर तो माझ्या संगतीत राहिला पाहिजे. त्याची माझी तुटी म्हणजे ज्याला म्हणतो आपण दुरावा झाला नाही पाहिजे. का कारण तुका म्हणे तिने भली संगस्यने. अरे खरं जीवन संतांच्या संगतीतलं आहे. त्याच्या संगतीत आल्यानंतर जीवाचा शिव होतो. कारण संतांचे एक वैशिष्ट्य आहे आपण सारखे करती तत्काळ नाही काळ वेळ दया लागी. असा साधा सोपा अभंग ह्या झाल्या ठळक बातम्या. आता विस्तृतीने बातम्याचा विस्तार पाहू. विडाला कीर्तनरूपी वाघ पुष्प गुंफण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार प्रस्तावने द्यावं लागते. हा लिखित नियम आहे आणि हा सगळीकडे लागू पडतो. मग तुम्ही शाळेमध्ये जरी जायचं नसलं तरी काय करावं लागते मुली हो. शाळेमध्ये जर तुम्हाला 2-4 दिवसाची सुट्टी लागत असेल तर तुम्हाला काय द्यावं लागते
झोपले काय तुम्ही? तर असे येऊन बसले ना उपासचे पाहुणे आहे काय झालं नाही? अरे अर्ज द्यावा लागते साधा. जर महानगरपालिकेमध्ये एखाद्या उदाहरणच सांगतो, एखाद्या महानगरपालिकेमध्ये गटारगंगा भरलेली आहे. गटारगंगा समजते ना? गटारगंगा नाली आणि ते त्याच्यावर एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून सगळे विद्यार्थी शाळेत जातात आणि तो रस्ता छोटासा आहे आणि ते नाली तुडून भरलेली आहे. आणि एक दिवस त्या रस्त्यावरून जातात म्हणजे त्यानं अर्ज लिहिला म्हणे, तो रट्टा आहे म्हणे. अर्ज कसा लिहितात? श्री प्रति महापौर महानगरपालिका अकोला म्हणा, अमरावती म्हणा, बुलढाणा म्हणा, अर्जदार अमका अमका ढमका, विषय अमक अमक, गटारगंगा साफ करण्याबाबत महोदय मी खालील सही करणार. विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की आमच्या एरियामध्ये दक्षिण दिशेला एक गटारगंगा आहे आणि ते फुल भरलेली आहे आणि लहान शाळेचे मुलं त्याच्यावरून जातात. एक दिवस एक शाळेचा मुलगा त्या गटारगंगेत पडला. बरं झालं त्याचा बाप आधीच पडेल होता, कारण तो लागेल होता. समजलं ना? समजलं. मग एखाद्या गरीबाचा मुलगा जर त्या गटारगंगेत पडला आणि त्याचं काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी महानगरपालिकेला राहील करिता हा यज्ञ सादर करतो आपला रिकाम टेकला. साधी गटारगंगा साफ करायला जर नियम आहे, वारकरी संप्रदाय सामान्य जुनाट जुगारी बहुता काळाचे हे म्हणे. अरे अनादी काळापासून चालत आलेला संप्रदाय त्याला नियम आहे प्रस्तावना द्या. प्रस्तावना अशी, पवित्र पावन मंगलमय ग्राम शेनला येथील सकल मायबाप यांच्या तन मन धन सहकार्याने होत असलेला हा उत्सव. उत्सव या शब्दाचा अर्थ आहे आनंद. नुसता आनंद नाही, उत म्हणजे वर येणे, सौ म्हणजे आनंद. साध्या भाषेत सांगू, उतू येणे. काय नाही, 12 वर्षातून एक कुंभमेळा येतो. अमृताची कुंभ म्हणजे अमृताची घागर, ते 12 वर्षातून येते. पण शेरला या गावात घागर नाही आली. त्याने आनंदाचा सावळा सावळा अरे त्याने आनंदाचा पूर आला, आनंदाचा पूर आला, आनंदाचं भरता आलं मला. हा आनंद फक्त 3 ठिकाण, फक्त इथंच आहे. हे काय? हा धर्म मंडप आहे बाबा. कोणता मंडप आहे? धर्म मंडप. आणि लग्न मंडपात काय असते? 3 मंडप आहेत. एक सभा मंडप, एक लग्न मंडप आणि एक धर्म मंडप. धर्म मंडपामध्ये केवळ आनंद आणि आनंद असतो. सभा मंडपामध्ये मानापमान असतात. आमदार खासदार आले गावात, मोठा सत्कार चालू आहे आणि जुना सरपंच खाली बसवला. तो असा गरम झाला, 25 वर्ष सरपंच होतो, 25 वर्ष पुऱ्या गावचा विकास पठ्ठ्याने केला. हे गावचं चिकटलं पडतं. यावर्षी सरपंच आलं, मला खाली बसवलं. काय तिथं मानापमान आहे. काय मानापमान. लग्न मंडपात काय असतात मालूम आहे? रुसवे फुगवे, रुसवे फुगवे. काय बाप्पा, एखादी बाई जर चांगली साडी घालून आली ना, बाकीच्या बाया तिले चांगलं म्हणतील तर मरी माईची शपथ घालते. काय म्हणतात? कसं आपलं तर नेशाले साडी नव्हती, आता मोठी नटून थटून म्हणणं चांगलं.
काय बापा या बायाचा मला एकमेकी संग पटील तर मरी मायची शपथ घालतो. ज्या दिवशी यांचं एकमेकी सोबत पटलं ना भांडण संपलं. इथं केवळ आनंद आहे. लक्षात ठेवा शासनाच्या योजना चालतात ते फक्त तंदुरुस्तीसाठी. कशासाठी? हो आरोग्य शिबिर कशासाठी? तंदुरुस्त. रक्तदान, नेत्रदान, किडनी दान, अजून प्राणदान, घरी असते ते पानदान. ह्या योजना कशासाठी आहेत? तंदुरुस्तीसाठी. पण आध्यात्मिक शास्त्रावर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चाललेल्या ज्या योजना आहेत त्या मन दुरुस्त करतात. काय दुरुस्त करतात? आणि मन दुरुस्त केलं की आनंद आला. आणि भगवंत आनंदाचं स्वरूप आहे. आनंदाची डोळी आनंद तरंग, आनंदाची अंगे आनंदाची 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 नैया ब्रह्मानंद जर कुठं असेल इथं आहे कीर्तनात. ब्रह्मानंद फक्त 2 ठिकाणी आहे. एक योग्याच्या समाधीमध्ये आणि दुसरा कीर्तनामध्ये. वैष्णवाचा टाळी तो वाजवा यांच्या रानात ते बिचाचे झाले आता तेवढे म्हणतात. टाळी देऊ नये
हं? टाळी अशी वाजवली एकानं अर्थिंगच दिली अर्थिंग तिकडे दिली जाईन अर्थिंग हे अर्थिंग देत असतं टाळी म्हणजे उजवा हात जेवण्या हातावर अगदी तो झोपेलच आहे उजवा हात जेवण्या हातावर बरोबर आहे ना नाही उजवा हात डाव्या हातावर वैष्णवाचा खरा ब्रह्मानंद आहे योग्याचा ब्रह्मानंद अप्पल पोटे आहे कारण तो समाधीत गेला त्यालाच तो आनंद भेटते दुसऱ्याने देता येत नाही आणि समाधीत जाण्यासाठी खूप तोडे घ्यायला लागतात घरादाराचा त्याग लेकराचा त्याग बाळाचा त्याग बापाने याचा त्याग त्याचा त्याग मग वनात गेल्यावर समाधी लावते हातापायाच्या काळ्या शाकीच्या पतरवाल्या डोळे कोणवळ्यात जातात पोट पाठीने टेकते असे होतात योगी हा बरोबर आहे समाधी भेटली ब्रह्मानंद भेटला पण देव नाही भेटला मारे म्हणतात झलक दिखला जा एक बार आजा आजा झलक नाही दाखव पण इथं देव स्वतःहून नाचतो महाराज नाचू कीर्तन सुंदर कपडे घालून नाचून राहिले एक सांगतो महाराज हे जरूर कलेक्टर होणार नाही हे जरूर मंत्री होणार नाही हे विद्यार्थी जरूर सीएम पीएम होणार नाही पण शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मरेपर्यंत भाकर खाऊ घालतील कारण जेवढे मोठ्या लोकांचे पोर आहेत जे इकडे आले नाहीत ते बारवर चालले बार समजते ना बारवर गेलेले चांगले माणसं मॅट होऊन येतात मी काय कोणाला समजतो मॅट होऊन येतात पण इकडचे बाहेरचे मॅट जर इकडे आले तर आमच्या ज्ञानोबाची शपथ माणूस घडल्याशिवाय राहणार नाही मग हे माणसं नाहीत काय जगात माणसं आहेत पण भागवत म्हणते अरे लोक पुरुषासारखे म्हणजे माणसासारखे दिसतात पण माणसच नाही मी म्हणत नाही भागवत म्हणते भागवत मी म्हणत नाही राष्ट्रसंत म्हणतात माणूस द्या मज माणूस द्याही भीक मागत प्रभू दिसला लोक दर्शनासाठी येते देव दिसावा म्हणून या देव म्हणे माणूस नाहीसे अजब तमाशा असला कसला राष्ट्रसंत म्हणतात माणूस कसला हवा तुम्हाला सांगा मी शोध करी देव म्हणे तव केविलवाणी कुकील नको असला तसला मग माणूस कोणाले म्हणा कुत्रे मेंढे बकरे यांना माणूस करण्यासाठी मला माणूस पाहिजे आणि तो माणूस म्हणजे आमचे संत अरे माणसं
फॅक्टरी जर कोणती असेल तर वारकरी संप्रदाय. नवे नवे संतांच्या संगीत जनावर सुधारलेले. गजानन महाराजच्या संगीत द्वार गाय शांत झाली. खोडकर घोडा शांत झाला. सखाराम महाराजच्या संगीत घोडा एकादशी धरत. ज्ञानोबारायच्या संगीत रेडामुखी वेद बोलला. संतांच्या संगीत रेडा जर वेद बोलतो. पंगवम लंगते गिरी लंगडा जर पर्वत सोडू शकतो. ही केवळ 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 वारकरी संप्रदायाची. म्हणून इकडे या रे, इकडे या. शपथ घेऊन सांगतो, आमचे संत माणूस नाही देव बनवतात. म्हणून काय सांगू झालो मी, कीर्तनामध्ये ब्रह्मानंद आहे. नुसता ब्रह्मानंद नाही, कीर्तनात येऊन बसणारा देव होतो. कीर्तनाचा कीर्तनामध्ये येऊन बसणारा भगवत स्वरूपाशी एक रूप होतो. एवढंच नाही बाबा, काय करावं, कीर्तन लांबलं हो, वेळ झाला, यायचाच बजेट बसत नाही. घरी असणाऱ्या यायचंही बजेट बसते. ऐका, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय बरोबर आहे ना. पण एका घरातला एक आला असेल ना तरी घरच्याचा बजेट बसते. मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात मातृ पितृ सर्वत्र चतुर्भुज होऊन गेले. एवढंच नाही, त्याचंही बजेट बसत नाही. वर गेले त्याचंही बजेट बसते. मग तुम्ही म्हणसाल, ओ महाराज आमचे बापजादे वर गेले, त्यानं कोणताच दिवस पाहिला नाही. सोमवार नाही पाहिला, एकादश नाही पाहिली, कोणता सण नाही पाहिला. हन फकीर नाही खावते खाल्लं, नाही प्यावते केलं, ते नरकात गेले ना. नरकात गेलेल्याचाही उद्धार होते महाराज. हो, कारण तुका म्हणे गीत विठोबा विठोबाची
ते पूर्वज ते त्यांचाही उद्धार होतो. पण ते नरकात गेले ना तरी उद्धार होतो. ऐका, आता प्रत्येकाच्या घरी संडास बाथरूम आहे. उदाहरण सांगायला पाणी कुठं जाते म्हणा नालीत, नालीतलं पाणी म्हणा नाल्यात, नाल्यातलं पाणी कुठे जाते म्हणा नदीत. ते नदीत जाताना उथळ पाण्याले खळखळाट पाठ वय 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 खाई 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 वय 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 खाई खाई खाई. ते नदी म्हणते मोकळ्यानं माय संग चालतो आधी बचत बसवतो. आता मौनी अमावस्या येऊन गेली, सगळे लोक स्नान करायला कुठं गेले होते? तुम्ही झोपले काय? सगळे लोक नदीवर गेले होते. पाणी कोणचं होतं? पण तरी तुम्ही तीर्थ समजून आंघोळ केली का नाही? बरं नुसतं आंघोळ केली तर घरी आणलं घ्या तीर्थ, घरी आणलं की नाही? पाणी चांगलं आहे का ते? पण ऐका, नदीच्या संगतीनं, ऐका लक्ष द्या, नदीच्या संगतीनं जर गलिच्छ पाणी संगतीनं तीर्थाचं रूप धारण करते, माझ्या संताच्या संगतीनं कीर्तनात आल्यानंतर कुळाचा उद्धार होणार नाही का? 101% उद्धार होणारच. तयाचे उद्धरते पूर्वजते. आणि असं आयोजन करणारे किती पवित्र असतील. असं धुवून खायला लागलं कसं किती सुंदर आयोजन आहे वाजी. पण सामान्य गावनी शक्तीपीठ आहे. तुमच्या गावात जगातलं सगळ्यात मोठं शक्तीपीठ आई जगदंबा इथं वास करते. शनेश्वर भगवंताचे मंदिर कुठेच नाही. शनी शिंगणापूर काही मोजक्या ठिकाणी, पण तुमच्या गावात आहे. हे भाग्य तुमचं. आणि आयोजन करणारे सामान्य नाही, संपूर्ण गावकरी. आणि मी आलो महाराज, मला असं वाटे कीर्तन बी करू नये, एवढं खाऊ घातलं आमच्या मधुकर बाबाला हाटेनी. काय सुंदर स्वयंपाक होता. घन चोख शिरो पुरी भजो वळो साकणे फळ बापरे दाबून घ्या महाराज. नाही म्हणू तरी घ्या म्हटलं. हॉटलोक आलं घ्या म्हटलं. कीर्तन म्हणा आणि मी नाही झालं चालते पण खा म्हटलं. मरी मरी मेले पण मेले तर चालते पण खा. क्या बात आहे. आणि एक लक्षात ठेवा, ऐका, ज्या गावामध्ये मोठे माणसं परमार्थिक आहेत त्या गावात परमार्थाचा विकास होतो. मोठे माणसं पाहिजेत, मोठे माणसं त्या क्षेत्रात पाहिजे. त्या क्षेत्राकडे यथा राजा तथा प्रजा. आणि विशेष म्हणजे आज अत्यानंद झाला. मी कुठंच नाही पाहिलं बाबा, आमचे आदरणीय पवार बाबा यांनी सगळ्या विद्यार्थ्याला, माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या का म्हणतो का नाही, ते माझे सोयरे सांगाते पाय आठवीते विठोबाचे. हे सगळे माझे सोयरे आहेत. कोणते सोयरे? जे विठोबाचे चिंतन करतात आणि त्यांना तुम्ही कपडे दिले. भगवंत तुम्हाला खूप मोठं करू. यालेच दाता म्हणतात. नाही तर भक्कम संपत्ती आहे, खाता खावत नाही, जायचा जयत नाही, पण कोणाला रुपया दिल तर मरी माईची शपथ घालतो. भगवान कहते येते एक सीत दिदल्यान होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी याग केले पूर्ण हे महिमान तीर्थाचे. भगवंत म्हणतात तुम्ही जे काही कमावलं, जास्त नाही, जे कमावलं त्यातला 10% मला द्या. अगर तुम मुझे दोगे मैं तुम्हें इतना दूंगा, इतना दूंगा, इतना दूंगा, छप्पर फाड़ के दूंगा. लेकिन अगर तुम मुझे कुछ भी नहीं दोगे ना तो इतना लेके जाऊंगा, इतना लेके जाऊंगा, इतना लेके जाऊंगा, उखाड़ उखाड़ के लेके जाऊंगा. लोक म्हणतात महाराज जेव्हा खा वाटे तेव्हा घेते नाही. आता भक्कम घरी आपण देव खाऊ देत नाही.
खाऊन खाऊ देत नाही, कुत्र्याने तुकडा टाकला आणि देव कसा पसू देईन रे. इकडे आणा, कारण इथं दान करणाऱ्याला दाता म्हणतात. दाता तुझी कला, दाता तुझी कला, दाता तुझी कला, नारायण स्मरवी. यासाठी स्वर पाहिजे. दाता म्हटलेला आहे कोणाला? जे आयोजक आहेत त्यांना. मग दाते कमी आहेत का या जगात? अन्नदान, गोदान, भूदान, स्वर्णदान, कन्यादान, नेत्रदान, किडनीदान, रक्तदान, प्राणदान, पानदान. बरोबर आहे. पण एक बहादर म्हणे आपण बाप जन्मात दान केलं नाही. मग सरकारने वाटलं त्याच्या हातून एक दान करा, त्याचं नाव मतदान. पण तो आणि महाराज मी शाही लावून दिली नाही. म्हणजे बाप जन्मात त्यांना हात बाटवला, तो मेला. मग सोयरे धायरे जमा झाले. रे काय मग यानं बाप जन्मात दान केलं नाही, याला गती भेटेल काय? म्हणजे नाही. मग याच्या हातून दान झालं पाहिजे. मग 5-6 पायल्या गहू आणले आणि त्या मेलेल्या माणसाचा त्याच्यात हात घातला आणि ते दान दिलं. कोणाला कोणाला चालते ते दान? कारण ते बाधित दान आहे. ते फक्त टपऱ्यावाल्याला करते. डंग 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 डंग. ते फक्त टपऱ्यावाल्याला चालते, इतरांना चालत नाही. मग असे माणसं 4 खांद्यावर 4 लोकांच्या खांद्यावर जाऊन लागले तेव्हा त्याच्या मागे लोक फुलं फेकतात. कशासाठी? स्वागत आहे बा आमच्यातून चालला. पण त्याच्या अंगावर मुरमुरे, बत्तासे, खारका, बदाम, चिल्लर पैसे का फेकतात? का फेकतात? दांड्यासाठी नाही. कायसाठी फेकतात मालूम आहे? जीवनभर खासाठी मरमर केलं घे फेकतो ज्या उरावर उचाल. उचलणारा राहिला नाही. दान सर्वात महत्व आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ दान हे दान. अन्नदानात परम दानम, विद्यादानात मतपरम,
अनेन शांती क्षणिकम यावत जीवम सुविद्या खरं दान आपण स्मरणी आणि का तो या झाला लोका नाव जगी जो स्वतःही स्मरण करतो आणि इतरांकडून स्मरण करून संपूर्ण गावाला परमार्थाला लावतो त्याला दाता म्हणतात. अशा या गावामध्ये माझा योग यावा आणि योग येण्याचं कारण आमचे परम आदरणीय परम पूज्यनीय आमचे परम मित्र कोरणे बाबा यांच्यामुळे हा योग आला, आनंद आला. कारण शक्तीपीठाच्या ठिकाणी येऊन मला ही शक्ती भेटली. त्यानंतर इथं जे रामायणाचार्य आहेत परम आदरणीय परम पूज्यनीय श्री श्री परम पूज्यनीय 1008 स्वामी अमोलानंदजी महाराज सच्चिदानंद आश्रम सावत्रा यांच्या मुखारविंदातून आपण सकल भाग्यवान श्रोते रामकथा श्रवण करीत आहात. आणि या ठिकाणी गायक फार मोठे मला रामदास महाराज शेळके, अरविंद तबला मंगेशवालन, मृदंगाचार्य गणेश राजेकर, अभिषेक राजेकर, ज्ञानेश्वर महाराज वैद्य, गायनाचार्य संतोष महाराज खांडेकर, शत्रुघ्न महाराज राजेकर, आखाडे मधुकर ताटर, विनोद इंगळे बाबा, माधवराव राहटे, कळुबा वडुले, प्रदीप राजेकर, मुरलीधर वडुले, सारंगल टाकसाळ, प्रताप महाराज राहटे, नंदू जोंजाल, कीर्तिक राहटे, विष्णू ताटर, भजनी मंडळ. बापा 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 एवढ्याचं नाव काही मी घेत नाही कारण मी काही त्याची हे हो घरची लवकर नाव घेत नाही. तिले बी मस्का मारा लागते त्या नावानी नाव त्या नावानी नाव. मी गाले तुमचं नाव घेऊन पण मी नमस्कार करतो या लहान्या मुलाला ज्यांच्या माध्यमातून हा एवढा उत्सव आनंदाचा उत्सव साजरा पार पाडत आहे. काय हे सांगून यातूनच शिवाजी घडतात, यातूनच संभाजी घडतात, यातूनच महाराणा प्रताप घडते. छत्रपती शिवागणी मी कावा कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही या तिन्ही नांदत होत्या. सुलतानशाही आणि त्यांचं एकच ध्येय होतं त्यांचा करोकी करो कोणी काही सका कोणी न्यावे कंस कापून नये सकळवली न्यावे. गावाचे आमच्या भाई गरिबाला नवतावानी गरिबाला नवतावानी गरिबाला नवतावानी. संपूर्ण भारत माता रक्तबंबाळ झाली होती. कशी अवकळा ही आली आई
नावे देखील पडवली नावे असे आमच्या घरी गरीबाला मोठावाली ऐका पण लक्षात ठेवा या सह्याद्रीच्या कृषीत एक रत्न जन्माला आलं आणि ते जन्माला आलं तेव्हा सह्याद्री हसला हा 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 मराठ्याचा तारणहार मराठ्याचा प्राण मराठ्याचा शिवबा जन्माला आला होता आणि छत्रपती शिवबाने ही परिस्थिती पाहिली शिवबाने स्थिती पाहिली शिवबाने स्थिती पाहिली तीर करावी अन्याय किती पोचणार गुलाब कसे राहणार देशाला मुक्ताम करणार छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाईने शिवाजी घडवला की घडवला म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना जास्त किंमत आहे महिलांना माता म्हणतात गंगेला माता म्हणतात का कारण त्यांनी इतिहास घडवला त्या जरी आत राहिल्या घराच्या आत राहिल्या पण त्यांनी देवाला जन्म दिला त्यांनी वीराला जन्म दिला आणि आज त्यांनी या मुलांना जन्म दिला म्हणून हे मुलं येतात ज्ञानोबा तुकवा काय दिसतात मला काय कीर्तन करा पण अशाच्या संगतीत मला गमणार नाही काय आणि त्यासाठी तुकोबा राया देवाजवळ मागणं मागतात अभंगाचं पैसे
सामान्यांचा नाही, जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. जगद्गुरु त्याला म्हणाव सगळ्या जगातल्या समस्या ज्याच्या वाङ्मयात सामावलेल्या आहेत त्याला जगद्गुरु म्हणाव. सद्गुरु त्याला म्हणाव जो सद्वस्तू ते मिळविती, मंत्र तंत्र उपदेशिती, घरोघरी गुरु आहेत आयती, परित्या सद्वस्तू ते मिळविती, तोची सद्गुरु श्रीकृष्णाचा नावा करा. म्हणजे सद्वस्तूची जीवाची भेट घालून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. गुरु त्याला म्हणतात गु शब्द स्पंदकार रश्यात, ऋ शब्द संनिरोधकार, अंधकार निरोधित्वा गुरुनित्य विधीयते. अर्थात अंधकारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु, असत्याकडून सत्याकडे नेतो तो गुरु. गुरु आणि मृत्यूकडून अमृतत्वाकडे नेतो तो गुरु, याला गुरु म्हणतात. आणि भागवतामध्ये गुरुला तत्व म्हणतात ना. गुरु तत्व समान नसते, गुरु सारखं तत्व नाही. पण वेदामध्ये गुरुले तत्वच मानत नाही. मग कोण तत्व आहे? वेद म्हणते 3 तत्व आहे. यतद् गयेयं नित्यमेवात्मसंस्थं नातः परं वेदितव्यं विकिंचित्, भोक्ता भोग्यं प्रेरितां च मत्वा सर्वप्रोत त्रिविधं ब्रह्म मेतद्वेद म्हणते. 3 तत्व आहे. भोक्ता ब्रह्म, भोग्य ब्रह्म आणि प्रेरक ब्रह्म. प्रेरक ब्रह्म म्हणजे देव आणि भोक्ता ब्रह्म, भोक्त ब्रह्म हे 2 ब्रह्म आहे पण निकृष्ट आहे. लक्ष आहे ना इकडे? लक्ष आहे ना? ऐका. निकृष्ट कसे मला सांगा. माचीसची काळी आहे आणि त्या माचीसचे 2 कार्य आहेत, प्रकाशित होणे आणि जाळणे. आता हे 2 तत्व काढले तर माचीस राहील काय? तसं भोक्ता ब्रह्म आणि भोग्य ब्रह्म जर काढून टाकलं तर शुद्ध सात्विक ब्रह्म राहतच नाही. ब्रह्म आपल्यामुळे आहे. आपण कोणा? भोक्ता ब्रह्म आणि भोग्य ब्रह्म अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे निकृष्ट आहे. मी बी निकृष्ट म्हणजे भोक्ता ब्रह्म आणि भोग्य ब्रह्म अन्नही निकृष्ट आहे. कालांतराने ते खराब होणार आहे पण याच्याशिवाय सिद्ध होत नाही. हा ऐका, अजून उदाहरण सांगू. एकाले रागाला भांडण झालं, त्यानं काळी घेतली, दुसऱ्याच्या टायक्यात मारली, ते बसली होती, तो मेला. तो मेला. मेल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं. यानं याचा वकील ठेवला, त्यानं त्याचा वकील ठेवला. त्याचा वकील म्हणे आमच्या शिलाला काळी मारल्यामुळे त्याचा जीव गेला म्हणून याला जास्तीत जास्त कडकातली कडक शिक्षा देण्यात यावी, याला फाशी देण्यात यावी. पण म्हणते मेलेल्याचा वकील. पण याचा वकील म्हणते आमच्या असिलानं त्याचा जीव घेतला नाही. मग कोण घेतला? म्हणे काळीनं. झोपले काय? काळीनं घेतला. बरोबर आहे, काळी शक्तीच आहे काय, पण ती निकृष्ट आहे. कोणीतरी उचलल्याशिवाय लागेल काय? मग कोण उचलली? म्हणजे हाताने. मग हाताले फाशी द्या. जमत नाही. मग हाताले कोणीतरी नियंत्रित केलं असेल का नाही? हा, कोण नियंत्रित केलं? मने बुद्धीनं, मनानं. मग मनाले फाशी द्या. मन इंद्रिय आहे काय? हा इंद्रिय पण सूक्ष्म इंद्रिय आहे. मग हे कोणाकडून घडून आलं? म्हणजे जीवाकडून. म्हणून फाशी कोणाले? जीवाले. निकृष्ट आहे काळी पण जीव घेतला का नाही? तसं भोक्ता ब्रह्म आणि भोक्त ब्रह्म निकृष्ट आहे पण त्याच्याशिवाय प्रेरक ब्रह्म सिद्ध होत नाही. पण वेद म्हणते गुरुतत्व नाही. गुरुतत्व नाही. भागवत म्हणते तत्व आहे. म्हणे ते निकृष्ट ब्रह्म आहे. कारण संत नव्हती जगा मानसाच्या सारी. संत गुरु माणसासारखेच दिसायला आहेत का नाही? ते वेगळे आहेत काय? पण लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे. 2 तत्व आहेत. संत गुरु स्व अंश आहेत काय, आणि तुम्ही आणि विभिन्न अंश. विभिन्न अंश म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी तुम्ही कृपया
जन्माला येणे पुन्हा जन्म मरणे याच्यामध्ये अटकलो म्हणून आपण विभिन्नांश झालो. पण संत जे आहेत ना ते भगवंताचे स्वरूप आहे. कसे आहेत? तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकी तोळाहे परिदेती चातुनोई नवल देखे तो वर्तत सेवे तो तेन माझे ठाई आणि मी त्याचे हृदय समग्र असे. याचा अर्थ असा ते भगवत स्वरूपाने झालेले संत आहेत. ते त्याला गुरु म्हणतात आणि गुरु जगाला घालतो. तैसी बांधिली सोडीत गुरिले काळीत साखरे भयत अर्थाची याला गुरु म्हणतात. जगद्गुरु त्याला म्हणा. जगातल्या सर्व समस्या ज्याच्या ग्रंथात आल्या त्याला पंचवेद म्हणतात, त्याला तुकोबरा म्हणतात. आणि गाथा लिहिला आणि आपल्या लोकांचं पोट दुखलं. मले सांगा, रामेश्वर भट्ट एकटा होता, गाडी कोणी केली? आपल्याच लोकांना, आपल्याच भाऊबंद. भाऊबंद म्हणजे काय? भाऊबंद म्हणजे काय? भाऊबंद म्हणजे जाणं येणं बंद. ते फक्त मरणाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी दिसतात, मग दिसत नाही. त्याला भाऊबंद म्हणतात. त्यानंच काळी केली कुलद्याचा वर्ग, कुलद्याचं आणि वेदांत सांगते बाबा बाबा हे ना चालते. कोणा काळी केली? आपल्या लोकांना. हमें तो अपनों ने लूटा, अरे गैरों में कहा दम था, मेरी किस्ती वहां डूबे जा पानीच नहीं था. रामेश्वर भट्टाने ऑर्डर जी उद्या गाथा पहाटे 5 वाजता माझ्या दारासमोर आणून ठेवा. तुकोबरायांनी पानं जमा केल्या, डोळ्यात अश्रू होते. जिजाबाई म्हणते, काय झालं जी? रामेश्वर शास्त्र्यानं गाथा मागितला. काय करते तो गाथा घेऊन? म्हणे काही करो, चटणी करो की चुलीत टाको. मोठ्या माणसानं सांगितलं ध्यानात ठेव. तुकोबरायांनी गाथा दिला. रामेश्वर शास्त्र्याची गाथ्याला हातही लावला. गाथ्याला हात लावला. आपले गधी होते भाऊबंद. एकानं वरून गोटा बांधला, एकानं खालून दगड बांधला. बरोबर आहे ना? विनोद बाबा बरोबर आहे का नाही? एकानं वरून गोटा बांधला, खालून एकच जाणार. बुळवणारी आपले होते, पण गाथा बुळवला. आणि तो खोबार आहे इंद्रायणीच्या खाटी बसले, भजन करत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंगा विठ्ठला. इथे देवाने काळजी पडली. देव गेले लक्ष्मीजवळ. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात थांब. काकू केलं नाही. 13 दिवस पाण्यात थांबली आणि गाथा जसाच्या तसा बाहेर काढला. मला एक विचारायचा आहे, तुम्ही आता घरी जा. फक्त तुमच्या बायकोले म्हणा अर्धा घंटा हवतात बस. तुम्ही तर काही सांगसान नाही, मला माहित आहे. तुम्ही मुखण्या, तुम्ही सांगसान नाही, पण मीच सांगतो काय म्हणजे. हा हा लय झाली तुमची. आम्ही का म्हशीच्या मावस बहिणी आहो का पाण्याचा मस आहो का? गंमत बोलतात काय? अरे रे 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 अन्यास. तुम्ही काहीच बोलत नाही. एवढ्या बाय कसं बोलतात. एक बाई म्हणे तुम्हाला झाडावर चढता येते काय? हा म्हणे नाही. मग म्हणे तुमच्यापेक्षा पांढरं फुरले त्याच्या झाडावर तरी चढता येते. हे एवढं पेटलं महाराज, एवढं पेटलं महाराज. रहाटे बाबा दररोज प्रॅक्टिस करू लागलं झाडावर चढायची. आणि महिन्याभरात त्याला चढता आलं. तो बायकोला आठवमध्ये अय आ मी काय म्हणतो, पुरी पारा खरी म्हटली त्यानं. अय आ ती काय म्हणतो, अ ई ई पाय येत नाही. ये ऐ ओ औ तेवढे काय म्हणता? तू म्हणत ना झाडावर चढता येते की नाही, पाय मध्ये चढता येते की नाही. तो झाडावर चढला, उतरून दाखवलं. झाडावर चढला, उतरून टाकली म्हणजे पाय मध्ये झाडावर चढता येते की नाही. काय म्हणे ते?
तुमच्यात आणि पांढरात काही फरक राहणार काय? कमी बोलतात का बा? कमी भांडणं तर उकरून येईनच का राव महाराज? बाप, कमी महाराज कमी बोलत नाहीत काही. अरे माणसं वाघासारखे आहेत. अनाबी वाघ, दिशाली वाघ, मुशीवर ताव देतात वाघ, गावात हिंडतात वाघ, घरी आले की वाघ. फक्त घरी आल्यावर दुर्गा देवी त्याच्या अंगावर बसेल असते, शेपूट हलत नाही, शेपूट. मग अरे महाराज भांडण उकरून कादा एक बाई 1.5 क्विंटलची झाली. किती क्विंटलची? आणि वजन कमी करायला गेली अकोल्यात. तो आणि 10,000 रुपयाची महिन्याची औषधी लागत जाईल, म्हणे 10 नाही 11 घे, मग वजन कमी झालं पाहिजे. 6 महिने औषध घेतली, वजन तर कमी झालंच नाही, 5 किलो वाढलं. ते म्हणे हो डॉक्टर, फुकटची औषधी पैसे घेतं काय? वजन कमी कम नाही झालं. एवढी मोठी औषध घेऊन राहिली मी. तो आणि औषधी सोबत थोडस नियम पाळा लागतात. मग नियम कोणचे? म्हणे डाएट करा लागते. मग डाएट म्हणजे का? आता खेड्यातली डाएट माहित होतं. तो तुम्ही किती जोता एका टाइमले? म्हणे एका टाइमले 20 पोळ्या. तो म्हणे तुम्ही 10 कमी करा, 10 जेवत जा. काय म्हणे ते? म्हणे डॉक्टर पैशापुरती गोष्ट कर. मा खाणं खातं काय? त्या घरचं खातो काय? मा नवऱ्याचं खातो, तू खातो काय? मोठा बोलून राहिला म्हणणं औषधीचा पण. तो म्हणे एक करा. त्याला वाटलं काय पेशंट कमी करा. तो म्हणे एक करा, तुम्ही का नाही दररोज 4 किलोमीटर चालत जा. बिकॉज वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. चालन ही सगळ्यात मोठी औषधी आहे, म्हणून चालत राहा. आणि लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. हसत राहा. हसण्यानं ऑक्सिडायझिंग पॉवर वाढते, केस काळे होतात पांढऱ्याचे. हसत राहिलं तर हसत जा. म्हातारपणी नका हसू. म्हातारपणी हसलं की खलबत्ता दिसते. काय बी आपलं. अरे ज्या वयात हसायला पाहिजे त्या वयात हसला नाही. मी रोते की हो म्हणजे हमारी सूरत यायची आहे भाया. काय म्हणू घालू. मग आता तो तिचा पती म्हणे मी सकाळी उठत जाईन, काय हरकत नाही. तो गेला आणि सकाळी उठला. तिने म्हणे उठणं, अय उठत नाहीस का तू? चालत नाहीस का? वाईट बोलला काय? ते काय म्हणते, ह तुम्हाला तो वाटते माझी तब्येत चांगलीच होऊ नये, मी मेली पाहिजे, दुसरी आणायला तयार हा ना तुम्ही. तुम्हाला वाटते माझी तब्येत चांगली. चालतं काय? चाल म्हणत नाही, चालत नाहीस काय? तोने मग चालणं, चाल करते. हा करते. थकत नाही का मी? तुम्ही ऑफिसात जाता, सही करण्यापुरता हात हलवता. मी सकाळपासून कामाला लागते, आहे संध्याकाळ पर्यंत काम करते. हड्ड्या चूर 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 झाल्या बाई. थकत नाही का मी? बिन पगाराची नोकरानी घरात आणून ठेवली तुम्ही म्हणजे बायको. लय झालं तुमचं. तो म्हणे बर थकली असेल तर राहू दे. काय उत्तर द्यायचं? असेल ना तिकडे एखादी काय रे सांग मले. चाल म्हटलं तर मग ते थकली. चालतं काय म्हटलं तर चालत का नाही म्हणा. राहू दे म्हटलं तर असेल ना तिकडे. यायला भांडणं करा आणि काय हौदात बसतील. सामान्य नव्हते जगद्गुरु तुकोबाराया. जगद्गुरु
अवतार आहे. नामदेव महाराजांनी शपथ घेतली होती की मी 100 कोटी अभंग लिहीन. 96 कोटीले 4 कोटी राहिले, वैकुंठाला गेले. आणि ते 4 कोटी कप्पित होण्यासाठी जगाचा मालक नामदेवाला विनंती करतो. नामा होता वैकुंठाची देवता उनी विनवितयाची, कोलबाचा जन्म कोटी जन्म घेणे आज्ञा देत नारायणे. आता मला सांगा बाबा, आजच्या जमान्यातली घटना सांगा. 100 एकरावाला माणूस नोकराच्या घरी जाते की नोकर 100 एकरावाल्याच्या घरी काम मागायला जाते? तुमचं काय म्हणणं आहे? थोडक्यात सांगा. विचार मी करतो, पण मी चहा घेऊन येतो. अरे 100 एकरावाला माणूस नोकराच्या घरी झाले, चालणं भल्या माणसा 9 वाजता झाले, चालणं रे तोने आता सुटलो राजा, अंग दुखून राहिलं. तोने आजच्या दिवस चालणं म्हणे राजा, येणं भाकरी केली नाही, तोने मी आणतो. काय जमाना बदलला राजा. श्रीमंत गरीबाच्या घरी काम सांगायला जातो, गरीब येत नाही. तसा जगाचा मालक परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश नामदेवरायाकडे जाऊन विनंती करतात, चाल बाबा. तेव्हा नामदेवराय म्हणतात, मी येतो, पण मला न्यायला तुम्हाला यावं लागेल, एवढा अधिकार. आणि ते तुकोबऱ्या मागणे मागता देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. संगती मागतात. आता हा संवाद चालू आहे. आता खरी अभंगाला सुरुवात झाली. मग आता लोक काय भोकंपट्टी केली काय? नाही, आता लोक पाया भरला ना. अभंगाची संगती लागण्याकरता तुकोबऱ्या संगती मागतात. इतरांची संगती का नाही? कारण कुसंगती वेगळी, सत्संगती वेगळी आणि विसंगती वेगळी. हा संवाद चालू आहे देवाचा तुकोबऱ्याचा. संताचा देवाचा जेव्हा संवाद होतो तेव्हा तत्वज्ञान जन्माला येते. आणि आपल्या घरात जेव्हा संवाद होतो तेव्हा संवादातला स निघून जाते, वाद कायम राहते. काय राहते? घरात वादच आहेत, तू घे नाही आणि मी घेतो, तू घेणं देणं काही नाही. आणि थोड्याशा गोष्टीसाठी भांडणं होतात, वाद आहे. विसंवाद त्याला म्हणतात. पती पत्नीमध्ये असतात. कसे? पती पत्नीमध्ये विसंवाद असतात. म्हणजे दोघांचं न पटणे. दोघ जण मॉर्निंग वॉकले निघाले, अकोल्यातले नवरा बायको. एका ठिकाणी शिकलेलं वानर दिसलं. ते पाणी भरत होतं, झाडू मारत होतं, काम करत होतं, भाजीपाला आणत होतं. शिकलेलं वानर. आता बरेच वानर शिकवले ना, श्रीमंताच्या घरी असतात. तो एक दिवस मालकाले म्हणे, केवढ्याचा आहे? म्हणे 50,000चं. मी आम्हाला देता काय? म्हणे काय हरकत आहे, घ्या बा, तुमची इच्छा आहे तर मी दुसरं आणीन. मग यानं घ्यावं का नाही? तिले विचारते, अय हे वानर विकत घेऊ का? तिनं काय उत्तर दिलं? ते म्हणे, तुम्ही असल्यावर याची काय गरज? काय? ही विसंगती आहे. तुम्हीच काय? हेही तसेच आहे. हे लागूनच येतात. याही 40 फुटाचा रस्ता कमी पडते. आणि त्याला दरवाजा लोटलेला होता. त्याला असं वाटलं दरवाजा लावलेला आहे म्हणून तो जोऱ्यानं थाप मारायला गेला. तो दरवाजा लोटलेला होता, लावलेला नव्हता. जशी थाप मारली तसा दरवाजा पलीकडे गेला आणि हा दरवाजा थाप. ते घरातली बाई कल्ला करते, कोण पडला? कारण दरवाजा आपटला होता आणि हा भटकन पडला होता. तो घाई उठला. तो शर्ट पडला, शर्ट. म्हणे शर्ट कसं काय पडलं? एवढा मोठा आवाज कसा झाला? म्हणे त्या शर्टात मी होतो. याला काय म्हणतात? विसंगती. आणि कुसंगती नाही पाहिजे. बाई सदा चोराचे संगती, तैशी सवय होती देखताची चिल्ली.
चोराच्या संगतीत बसलो तो चोरी करावा वाटते काय. आणि ऐका ना, कुसंग हा फेरा 84चा सुंदर असं वडाचं झाड आहे, राजहंस बसलेला आहे आणि तिथं कावळा आला आणि त्याच मार्गाने एक राजा आलेला आहे, थकलेला आहे म्हणून वडाच्या सावलीचा आधार घेतला, अंग टाकलं तशी झोप लागली. पण दिवस करला, 4 4:30 वाजले आणि सूर्याचे किरण त्याच्या चेहऱ्यावर आले. ऊन पडलं. आपला राजा उठू नये म्हणून काय परमहंस जो हंस आहे, हंसाने पंख पसरला, सावली धरली. वाईट केलं काय. पण कावळा धूर्त होता. कावळ्याने विष्ठा राजाच्या अंगावर टाकली, उडून गेला. जशी विष्ठा पडली राजा उठला आणि राजाने पाहिलं की हंसाने विष्ठा टाकली, कारण कावळा दिसला नाही. राजाने बाण मारला तो हंसाला. हंस तळफळ 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 करीत खाली पडला. बरं पडला तर पडला. राजा त्याला म्हणतो, काव तुम्ही कावळे काय. कारण हे कृत्य कोणाचं, हंसाचं नाही. कारण हंस म्हणजे काय, बकस्वे तो हंस स्वे तो भेदो भद्र हंस यो निरक्षीर विवेक तू बको बकहा हंस हंसा. अरे बगलाही नवदीचा काठी राहतो, हंसही राहतो, पण बगला मासोळ्या खाते आणि हंसाचं जेवण जगातलं सगळ्यात भारी जेवण म्हणजे ते मोती. पण आता जमाना उलटा झाला. हे रामचंद्र कहे गए सियासे ऐसा कनी चुनेगा हंस चुनेगा दुख मंदिर सुना सुनाऊंगा सुनी होगी मधुशाला मधुशाला. पिता के संग संग भरी सभा में नाचेगी. आहे हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये हंसाला किंमत नाही, या कलियुगाने परमहंसाला किंमत नाही, या कलियुगामध्ये कावल्याला किंमत आहे. ज्याला बाण लागला तो राजहंस विचार करतो. तो म्हणतो, उत्तर येतो, राजा नच अहम काकम नच अहम दोषः. राजा माझा दोषही नाही आणि मी कावळा नाही. पण राजा तुम्हाला कावळा नव्हतं म्हणायला पाहिजे रे. कारण पण त्याचा कारण आहे राजा, तू का बोलला. निच संगेन तत्प्रसादेन जात जन्म निरर्थकम. अरे एका क्षणाची कावल्याची संगती घडली, माझ्या हंस जातीला कलंक लागला रे. कुसंग हा फेरा 84दा. भले तू गावाने
दुःख केलं फेरा कुसंग हा 1384च्या इतरांच्या संगतीत राहून जीवन बर्बाद केल्यापेक्षा तेव्हा मला तुझी संगती कामाची नाही. कारण तू बी आपण पोट्या आहेस, तू बी द्वैती आहेस. तू केलेल्या कर्माचं फळ देते याच्या व्यतिरिक्त देत नाही. म्हणून मला संगती संतांची दे. कारण संतांच्या संगतीत आल्यानंतर जनावर जर देवरूप होता तर आम्ही होणार नाही. आणि त्यांच्या संगतीमध्ये जीवन सुधारल्या जाते. तुका म्हणे जिने भले संत संगस्तने ज्ञानेश्वर
तुका म्हणे सत्संग हा बरा कुसंग हा फेरा 84च्या. खूप सुंदर चिंतन आहे बरं. परंतु काय झालं, आजचा शेवटचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, मागण्याचा दिवस आहे. आणि आमचे परम आदरणीय पवार बाबा यांनी हजारो रुपये खर्च करून माझ्या वारक्याला नवं केलं. काय केलं? नवरदेव केलं, नवरदेव. पण त्यांच्या नावाने एक टाळी द्या. आणि हा या सप्त्याला आमचे परम आदरणीय आपले माजी सभापती परमपूजनीय मधुकररावजी रहाटे यांचं अतिशय चांगलं योगदान आहे. याचा अर्थ गावचं योगदान आहे असं नाही. तुम्ही 1 रुपया दोगे वो 10 लाख देगा. तुमचा 1 रुपया ही 10 लाखाच्या बरोबरीचा आहे. पण लक्षात ठेवा, ज्याच्याजवळ काही नाही तर देव म्हणते तू मला 2च गोष्टी दे, एक हस्तक, एक मस्तक, आणि 2 कोण मागते? देव मागते. पण देव म्हणते ज्याच्या घरी मी भरपूर दिलं, तो जर पूजेले आला तर त्याच्या पूजेमध्ये हिरे माणिक मोती असल्याशिवाय मोठ्याची पूजा सक्सेस होत. गरिबानं नुसता झाडू जरी मारला तरी त्याला फळ भेटते. पण ज्याच्याजवळ भरपूर आहे त्यानं भरपूरच द्यायला पाहिजे. कारण देवाचा दंडक आहे. मैंने अगर तुझे बहुत दिया तो तू कुचराईपणा क्यों करता है? दिया करो. आणि दिलं महाराज म्हणून तुमच्या गावचा विकास झाला. हे मंदिर पाहिलंय, मंदिर नाही हो, वास्तविकता मळी आहे. म्हणजे जुन्या काळातले काय म्हणतात त्याला? महाराज आमच्या इकडे मळी म्हणतात. पण पा किती आता हे जर मटेरियल इकायला काढलं ना बाजी, याच्यात मकान होते. इतकं सागवान महागात झालं, इकून काय असं काही मामा नाही. पण गोळ आहे. आणि माझं अभाग्य गुरुवारी आमचे परम आदरणीय परममित्र खोरणे बाबा यांनी बोलवलं. त्यांचं आमचे परम आदरणीय रहाटे बाबा समोर बसलेले आहेत. आमचे परम आदरणीय विनोद बाबा येंगळे आणि गावातलीच मंडळी आहे. दुसरं कोणी आणायला लागत नाही. मी तर असं म्हणतो, तुमच्या गावात जन्माला आलं लेकरू की स्वरात रडते. एवढे स्वरात आहेत, गावातलेच आहेत सगळे. सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या 2 लेकरांच्या चरणी सेवा समर्पित करतो. वा वा त्या बात आहे. ते म्हणतील वाटत नव्हे थांबून लावली, काय हरकत नाही. आमच्या आज सोबत परम आदरणीय आमचे परममित्र मनोहररावजी राऊत आलेले आहेत. आमचे परममित्र गोपाळ पाटील मोठे, जे आमच्या सोबतच असतात, ऑर्गन वाजवायला, तबल्या वाजवायला. आमचे सुपुत्र आले. काय याच्या सगळ्यांच्या चरणी, तुम्हा मायबापाच्या चरणी सेवा समर्पित करतो. अभंग सुटला नाही, पण माफ करा, वेळ भरपूर झाला म्हणून विठ्ठल जय जय.